जे पगार वाढ किंवा रेम्युनरेशनचे जे आहे ते सुद्धा खूप कमी आहे. त्याच्यासुद्धा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासोबत जसं सरांनी सांगितले समायोजन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. 11 वर्ष मी फक्त 11 वर्षापासून आहे, पण इथे कार्यरत अधिकारी कर्मचारी 15-16 वर्षापासून पण कार्यरत आहे. त्यांचं आपल्या सगळ्यांचा विषय हे मिटलं पाहिजे. ह्याच्यासोबत बाकीचे इतर पण पॉईंट्स आहे, बाकी सांगते. मला सांगा की आता तुम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे, याचा परिणाम निश्चितच रुग्णसेवेवर होताना पाहायला मिळतोय. किती दिवस हे आंदोलन सुरू आहे? आमचं जे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही, जेव्हापर्यंत आमचे सगळे मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत. हे आमचं सगळ्यांचं संघटनेचं मिळून डिसिजन आहे. जेव्हापर्यंत GR इम्प्लिमेंट होत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही, आणि जेव्हापर्यंत आमचं शेवटचं कर्मचारी जॉईन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे माघार घेणार नाही. निश्चितच जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे कर्मचारी आपलं आंदोलन मागे घेणार नाहीत. एकीकडे आपण पाहिलं तर राज्य सरकार हे शासकीय रुग्णालयाच्या इमारतीसाठी असेल त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधावर कोट्यावधी रुपयाचा खर्च करत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना अद्याप देखील शासकीय सेवेमध्ये समायोजन करून घेण्यात आलेलं नाही. 10 वर्ष सेवा देऊन देखील त्यांना अद्यापही शासकीय सेवेत घेतलं नसल्यानं त्यांनी हे आपलं काम बंद आंदोलन सुरूच ठेवलं आहे. कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.